नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे आशा सोनवणे. तर मी आज तुम्हाला म्हणजेच माझ्या लग्नाच्या साड्या आणि सगळ्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. माझ्या साडींचं मी म्हणजे माझ्या आयुष्यातली मी पहिली साडी घेतलेली. माझ्या लग्नाच्या साड्या कशा होत्या आणि माझं लग्न लॉकडाऊनमध्ये झाल्यामुळे माझ्या लग्नाच्या साड्या कशा होत्या तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्याच साडींचं कलेक्शन दाखवणार आहे. म्हणजे माझ्या लग्नापासून तर आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या साडींचं कलेक्शन मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि साड्या कशा आहेत आणि माझ्या लग्नाच्या साड्या कशा आहेत ते सांगायला विसरूच नका. तर मग चला आपण बघूया. तर मी आता पहिले तुम्हाला दाखवणार आहे माझ्या एंगेजमेंटची साडी, जी मी पहिल्यांदाच साडी घेतलेली ती होती माझ्या एंगेजमेंटची. यांनी आणलेली होती ती मला. तर छान होती ती ही साडी, मस्त दिसायची अंगावर. आणि त्याच्यानंतर मग मी दाखवणार आहे आता तुम्हाला माझ्या हळदीची साडी. तर मस्त होती तीही आणि अशी हलकीच होती, जास्त काही अशी हेवी घेतलेली नव्हती. आणि तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे जास्त दुकानही चालू नव्हते, तेव्हा आम्ही हे घेतलेलं. आणि तेव्हा जास्त म्हणजे इकडचं माल तिकडे यायचा नाही, तर जे होतं तेच आम्हाला घ्यावं लागलं होतं दुकानावरून. तर ही माझी लग्नाची साडी होती. तर लग्नाची साडी ही खूप छान होती, पण पाहिजे तेवढी नाही, पण छान होती. तर त्याच्यानंतर मग चांगलीच होती, एक आठवण आहे आणि मी त्या सांभाळून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर ही माझी तेलन चिल्ली होती, ती तुमच्याकडे काय म्हणतात ते, जेव्हा आपण सत्यनारायण पूजासाठी घेतलेली साडी होती ही माझी. आणि खूप छान होती, तिचा कलरही खूप छान आहे आणि ती थोडी जडच होती, त्याच्यामुळे मी आता काही असं तिला घालतही नाही जास्त. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मला दिवाळीला घेतलेली यांनी घेतलेली साडी. आणि छान आहे ती पण, मस्त साडी आहे. आणि मग यांनाच तो कलर आवडलेला होता. तर मस्त वाटते ती आणि नरम आहे, अंगावर वाटतही घातलेली आहे म्हणून असं. तर खूप भरपूर साड्या आहेत अशा. तर ही साडी माझ्या जीवनातली आठवणदायी साडी आहे, म्हणजेच माझ्या डोहाळे जेवणाची साडी. तर खूप छान साडी आहे ती पण माझ्या डोहाळे जेवणाची. ही मी आठवणीने म्हणजे तिला ठेवेलच आणि मी तिला जास्त घालतही नाही. मला आवडलेली साडी आहे ती आणि डोहाळे जेवणात घातलेली खूप छान अशी साडी आहे. त्याच्यानंतर मग भरपूरच साड्या आहेत. तर ही साडी आहे माझ्या मम्मीने मला घेतलेली होती. तर दिवाळीला घेतलेली साडी आहे ही, मम्माने मला घेतलेली होती आणि खूप छान साडी आहे ही पण. आणि किमतीला कमी पण दिसायला छान, खूप छान अशी साडी होती ती. त्याच्यानंतर ही मला मम्मीनेच घेतलेली, ही रक्षाबंधनाला घेतलेली होती. बरेच दिवस झाले, भरपूर म्हणजे पहिलेच माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हाच मम्मीने घेतलेली ती मला. आणि ही माझ्या बहिणीने मला घेतलेली, म्हणजेच माझी मोठी ताई आहे, तिने मला घेतलेली आहे ही साडी. तर ही पण माझं लग्न जेव्हा नवीन झालं होतं तेव्हाच तिने मला घेतलेली. तर खूप छान साडी आहे ती पण. आणि त्याच्यानंतर मम्मीनेच अहोंनी घेतलेली साडी आहे ही. तर ही मला अहोंनी घेतलेली होती ही साडी, म्हणजेच दिवाळीलाच घेतलेली आहे ती पण. दिवाळी झाल्यानंतर घेतली होती आम्ही ती आणि खूप छान दिसायची ती अंगावर. त्याच्यानंतर ही मम्मीने मला डिलिव्हरी झाल्यानंतर घेतलेली साडी होती. तर खूप छान होती, स्वस्त भेटली होती आम्हाला तेव्हा आणि मस्त आहे ती, छान होती खूप. तर त्याच्यानंतर मग मी आता दाखवणार होती तुम्हाला, बहुतेक मम्मीनेच घेतलेली आहे ही पण, मम्मीने घेतलेली साडी आहे ही पण. तर खूप छान होती आणि ही लग्नाच्या आधी मम्मीने घेतलेली होती. तर मम्मीने मग मला दिली होती, तू घाल म्हणून, आणि मी पण तिला घालत नाही. तर ही आहे माझ्या लहान सासऱ्यांनी माझ्या लहान दिराच्या लग्नात घेतलेली. आम्हाला सगळ्या देराणी म्हणजे आम्ही जेठाण्या आणि देराण्या जेवढ्या आहोत सगळ्यांना सेम साड्या घेतलेल्या होत्या, त्याच्यातली ही साडी आहे. आता मी घालत नाही पण साडी छान होती. तर ही मला माझ्या मावशीने घेतलेली होती, माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नात मावशीने घेतलेली साडी. त्याच्यानंतर ही मम्मीनेच घेतलेली, म्हणजे लग्नाच्या अगोदरच घेतलेली होती. तर ही पण मम्मीने मला दिली, खूप जड होती त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर ही मम्मीनेच घेतलेली आहे मला, म्हणजेच
माझ्या डोहाळे जेवणात मम्मीने घेतलेली साडी खूप छान, आणि तेव्हा हाच पॅटर्न चालू होता. त्याच्यानंतर ही साडी, ही पण मम्मीनेच घेतलेली, म्हणजेच मला 3ऱ्या-4थ्या रक्षाबंधनला मम्मीने घेतली असेल. माझ्या लग्नाला आता 5 वर्ष झालीत ना. आणि ही साडी राखाडी कलरची, ही पण मावशीने घेतलेली आहे. तर मी म्हटलं 9 रंग लागतात नवरात्रीमध्ये, मग मीने राखाडी कलर घेतलेला. आणि ही साडी पण खूप छान आहे. ही पण मी आता गेलेली तर मम्मीने मला दिली होती. मी घालत नाही म्हणून, तू घालशील तर घे. तर त्याच्यानंतर ही मला माझ्या मोठ्या ताईनेच दिलेली आहे. अशा माझ्या सगळ्या साड्या. आणि ही लास्टची ही अहोंनी घेतलेली आहे मला, येल्लो कलरची. तेव्हा असं काही कारण नव्हतं, पण अशीच घेतलेली होती. छान आहे ती पण साडी. तर असं आहे माझ्या साडींचं कलेक्शन. आणि बाकी तर वापरायच्या भरपूरच आहेत. ही पण असं ताईनेच दिलेली मला. तर अशा भरपूर साड्या आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या साडींचं कलेक्शन नक्की सांगा. तर असं होतं माझं साडींचं कलेक्शन. तर ते तुम्हाला कसं वाटलं आणि माझी लग्नाची साडी आवडली की नाही तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कशा वाटल्या साड्या तेही सांगा. तर चला मग आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये.